शेतकरी बंधूंनो नमस्कार. नेचर केअरचा सेंद्रिय विचार हा विषय घेऊन आम्ही आपल्याशी गेली 5 ते 7 महिने सातत्याने बोलतोय. विविध शेतीमधले विषय आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला आपला प्रतिसाद सुद्धा उत्तम आहे. सेंद्रिय शेतीच का करावी, सेंद्रिय शेतीचा मूलमंत्र काय आहे, शेती हा आमचा धर्म आहे आणि तीच जमीन टिकवण्याकरता आपण सातत्याने कसे प्रयत्न केले पाहिजेत असे विविध पद्धतीने आपल्यापर्यंत मार्ग आम्ही आजपर्यंत आपल्याला दाखवलेले आहेत. खूप शेतकरी शास्त्रज्ञ सुद्धा या भूमीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत. खूप शास्त्रज्ञ सुद्धा या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतायत आणि आपल्या या सगळ्यांचा जो प्रतिसाद आम्हाला नेचर केअरसाठी मिळालाय त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आजच्या भागामध्ये मी आपल्याशी नेचर केअरची जी 2 सेंद्रिय उत्पादनं आहेत ज्याचं नाव ग्रीन हार्वेस्ट आणि दुसरं उत्पादन आमचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, या 2 उत्पादनाबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे. तर वळूयात आपल्या प्रेझेंटेशनकडे. आणि आजचा जो विषय आहे हे जे 2 पिकांच्या सक्षमीकरणाकरता, जमिनीच्या सक्षमीकरणाकरता जी उत्पादन आम्ही निर्मित करतो आहोत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. पुनश्च एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्टिफाईड ऑर्गॅनिक अशा पद्धतीने आम्ही उत्पादनं बनवतोय. गेली 23 वर्ष आम्ही या विषयामध्ये कार्यरत आहोत. कंपनीला इकोसर्ट या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय उत्पादनाचं प्रमाणीकरण मिळालेलं आहे. सेंद्रिय उत्पादनासाठीचा जो दर्जा लागतो, ज्याला आपण NPOP म्हणतो, EU म्हणतो आणि USDA NOP स्टँडर्ड्स, असे 3 स्टँडर्ड्स याचं मानांकन कंपनीने प्राप्त केलेलं आहे. ही सगळी आमची जी उत्पादन आहेत त्याची ही दर्जेदार उत्पादनांची एक मालिका आम्ही शेतकरी बंधूंसाठी घेऊन आलेलो आहे. तर त्याची ही साधारण एक ओळख आम्ही या कार्यक्रमांच्या अंतर्गत आपल्याशी करून देणार आहोत. पैकी पहिली 2 उत्पादनं ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल याबद्दल आपण आज बोलणार आहोत. मी जेव्हा पहिल्या भागात आपल्याशी बोलायला आलो, जमीन, श्रीमंत जमीन, सजीव जमीन, जिवंत जमीन आणि ती कशा पद्धतीने ठेवायची या संदर्भात आपल्याशी हितगुज केलंय. आपल्या शेतीला खूप प्राचीन परंपरा आहे आणि म्हणून मी हे चित्र मागच्याही प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं होतं. जीवो जीवस्य जीवनम या तत्वावरती आधारित असलेलं आपलं शेतीशास्त्र आहे. यामध्ये जमीन, पाणी, गोवंश आणि पर्यावरणाचं संतुलन ही प्राथमिकता आपल्या जुन्या लोकांनी सांभाळलेली होती आणि तीच भविष्यात आपल्याला सांभाळावी लागेल. तरच आपण ही जमीन, सजीव जमीन, जिवंत जमीन पुढच्या पिढीस आपण देणार आहोत. म्हणून यामध्ये अनन्यसाधारण असं गायीचं महत्व, गोवंश, शेणमूत्र त्याचा वापर करून जमिनीचं संतुलन व्यवस्थित ठेवणं, पर्यावरणाचं संतुलन ठेवणं आणि उत्पादकता वाढवणं या सगळ्या विषयावरती प्राचीन ग्रंथांमधून भर दिलेला आहे. आपल्याकडे एक जर गाय असेल तर एका गायीचं 1 वर्षाचं शेण घ्या, तुम्ही ते वाळवा, त्याची पावडर करा आणि ती जमिनीला द्या. या पद्धतीने शेती करण्याची प्राचीन आपली परंपरा होती. त्यानंतर हे कंपोस्टिंगचे सगळे प्रकार आपल्याकडे आपण सुरू केले, कारण फार्म रेसिड्यूज, शेतीमधनं जी येणारी पिकांची समजा मुळं असतील, पिकांचे अवशेष असतील, ते कुजवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सर अल्बर्ट हॉवर्डने याच्यावरती काम केलं आणि मग आपण कंपोस्टिंगची मेथड्स आपण मोठ्या प्रमाणात वापरायला लागलो. पण प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला जमिनीमध्ये शेणखताची पावडर द्या, त्याचं डायजेशन जमिनीमध्ये होऊ दे, रूट झोन मध्ये होऊ दे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्या तत्वावरती आम्ही प्रयोग केले आणि त्यानंतर या कन्क्लुजनला आलो की खरोखरच जमिनीला अत्यंत चांगले कसदार पदार्थ देण्याची गरज आहे. प्रामुख्यानं सेंद्रिय शेतीच का करावी, कारण जमिनीचं न भरून येणारं नुकसान या रासायनिक खतांमुळे होतंय याचा लोकांच्या लक्षात येत आहे. एकल पीक पद्धती, एकाच पद्धतीची पिकं, भरपूर प्रमाणात पाणी, भरपूर प्रमाणात रासायनिक खतं आणि यामुळे आज जमिनी नापीक होत आहेत, पिकांना दाद देत नाहीयेत आणि म्हणून या सगळ्या मृत जमिनींना आपल्याला जर सजीव करायचं असेल तर सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल. सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची भौतिक जैविक सुपीकता आपण वाढवायचा प्रयत्न करतोय, जमीन भुसभुशीत करतोय, त्यामध्ये हवा खेळती राहील हा आपला प्रयत्न आहे. जलसंधारण शक्ती जमिनीची वाढतीये, दिवसेंदिवस पाणी कमी होतंय, काही वेळा अतिरेकी पाऊस पडतो, काही वेळा 2-2 वर्ष दुष्काळ पडतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेती करत असताना जलसंधारण शक्ती जमिनीची वाढवायची आहे, म्हणजेच सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढवायचंय. अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यामुळे जास्त होणार आहे. चांगली जमीन, चांगलं पीक आणि त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती पिकामध्ये वाढवण्याचं क्रम आपण सेंद्रिय शेतीतून करणार आहोत. आणि शेवटी या सगळ्याचा फायदा म्हणजे विषमुक्त दर्जेदार अन्न जे आपल्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी, आपल्या नागरिकांसाठी बनवण्याचं काम, ते तयार करण्याचं काम, उत्पादन करण्याचं काम आपल्या शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून पर्यावरणाचं संतुलन, जमीन, त्याची सुपीकता, जैविक सुपीकता, हे सगळे फायदे आपल्याला सेंद्रिय शेतीतून मिळणार आहेत.
म्हणून प्रामुख्याने आपण सेंद्रिय शेतीची कास धरायची आहे. ती जर आपण धरू शकलो, जमीन वाचवू शकलो, तर शेती आपली सुधारणार आहे, चांगल्या पद्धतीने होणार आहे. पूर्वी आपण म्हणायचो की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. दुर्दैवाने आज ते चित्र बदलताना दिसतंय. लोक नोकरी निमित्ताने शहराकडे जात आहेत. मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा पद्धतीनं आजची स्थिती आहे. देशाच्या जीडीपी मध्ये फक्त शेतीचं कॉन्ट्रीब्युशन 14% आहे, जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतर 50% होतं. आणि म्हणून शेतकरी सक्षम व्हायला पाहिजे. तो सक्षम होण्याकरता जमीन सक्षम व्हायला पाहिजे. आपल्याकडे आपल्या स्वतःच्या बियाण्यांची पद्धती, स्वतःची बियाणं जपणं, आपल्या जास्तीत जास्त निविष्ठा वापरणं, हा सगळा जर आपण उपयोग जर करून घेतला या गोष्टींचा, सेंद्रिय शेतीमध्येच या गोष्टी शिकवल्या जातात आणि म्हणून सेंद्रिय शेती करायची, यासाठी आम्ही आग्रही आहोत. शाश्वत शेतीचा मंत्र काय आहे? तर मृत जमिनींना संजीवनी द्यायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती अनेक मार्गाने तुम्ही करू शकता. आमचीच पद्धत बरोबर आहे किंवा दुसरे एखादे सेंद्रिय शेती करणाऱ्यांचीच पद्धत बरोबर आहे असे नाही. अनंत मार्ग आहेत. प्रश्न याच्यातला एवढाच आहे की निसर्गात निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट जी कुजू शकणार आहे ती जमिनीला द्या. तो जमिनीचा पदार्थ आहे, जमिनीचं अन्न आहे आणि हा कसदार पदार्थ पुन्हा जमिनीत गेला की जमीन सजीव होईल, सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढेल. एवढा एकच मंत्र आपण डोक्यात ठेवून काम करायचंय. सेंद्रिय शेतीच्या गैरसमजाबद्दल पण मी आपल्याशी बोललोय. सेंद्रिय शेती करायला लागलं की उत्पादनात घट येते. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज आपण कशी भागवणार? सेंद्रिय उत्पादनात खर्च जास्त आहे. हे सगळे काही पद्धतीचे गैरसमज आहेत. तुम्ही तुमच्या निविष्ठा वापरायला लागल्यानंतर तुमचे खर्च कमी होतील, उत्पादन चांगले येईल, रोग किडींचे हल्ले कमी होतील. पर्यायाने उत्तम दर्जेदार अन्न तुम्ही बनवू शकणार आहात. आपल्या शेतीला जे म्हणलं मी मगाशी की 5000 वर्षांची परंपरा आहे आणि वृक्ष आयुर्वेद कृषी पराशर या ग्रंथातनं शेतीची मांडणी केलेली आहे. वृक्ष आयुर्वेद कृषी पराशर या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की बलशाली नैसर्गिक खत तुम्ही जमिनीला द्या, जमीन सक्षम करा, कसदार करा. आणि म्हणून हे तत्व आम्ही स्वीकारलं आणि नेचर केअरची स्थापना करून 97 पासून आम्ही सातत्याने एका दिशेचा शोध घेऊन आम्ही जमीन सक्षमीकरणाकडे कार्यरत झालेलो आहोत, काम करतो आहोत. गेल्या 30 वर्षामध्ये आमच्या शेतामध्ये जे प्रयोग केले, म्हणजे आमची शेतीतली सुरुवात झाली, माझ्या वडिलांनी काम करायला सुरुवात केली ते 88 साली. रासायनिक खताची कास सोडली, रासायनिक खतं वापरायची नाही अशा कन्क्लुजनला ते आले. आणि मग विट्या नगरपालिकेचा जो कचरा, जो भाजीपाला वेस्ट जो मिळाला तो आम्ही आमच्या शेतामध्ये नेऊन टाकला. गांडूळ खतांची मात्रा त्याच्यामध्ये दिली आणि वेगवेगळ्या व्हरायटीची गांडूळ शेतामध्ये वाढवली. नंतर असं लक्षात आलं की गांडूळाला भरपूर तुम्हाला सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिले पाहिजे, ते त्यांचं अन्न आहे. दुसरी गोष्ट, गांडूळ शेती करायची असेल तर तुम्हाला इरिगेशन सिस्टीम्स चांगल्या पाहिजेत, पाणी पाहिजे, ड्रिप पाहिजे, स्प्रिंकलर्स पाहिजेत, जमिनीमध्ये ओलावा पाहिजे, तर गांडूळ कार्यरत राहतात. आपण साधा विचार करा, वर्षभर आपल्याला कधी गांडूळ दिसत नाहीत, पण पावसाळी हवा सुरू झाली, पाऊस पडायला लागला की जिथं सेंद्रिय पदार्थ पडलेले आहेत त्याच्या खाली तुम्हाला गांडूळ दिसतात. याचाच अर्थ जमिनीमध्ये ओलावा टिकवून धरण्याचं काम, जमिनीमध्ये ओलावा देण्याचं काम जो शेतकरी करू शकेल त्यालाच गांडूळ शेती शक्य आहे. म्हणजे मग परत ड्रायलँड फार्मिंग, जिथे कोरडवाहू शेती केली जाते त्याला मर्यादा येतात आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळं एक काहीतरी निर्माण करण्याची गरज वाटली. त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. शेणखत, मेंढीखत, गावखत हे भरपूर प्रमाणात वास्तविक वापरायला पाहिजे, पण त्याच्या मात्रा आज पुरेशा नाहीत. हेक्टरी 40 गाडी शेणखत आज शेतकऱ्याला मिळू शकत नाही. जनावरांची कमी होणारी संख्या, विभागल्या जाणाऱ्या जमिनी, त्यात निष्पन्न होणारे किंवा उत्पन्न होणारे प्रॉब्लेम्स, याच्यातनं शेणखताला मर्यादा आल्या. शेणखत जमिनीतनं हद्दपार झालं आणि आमच्या शेतीमधले प्रॉब्लेम्स चालू झाले. सेंद्रिय कर्माच्या प्रमाणात घट व्हायला लागली. जमिनी आमच्या नापिकीकडे गेल्या. पूर्वीच्या आमच्या गुरळी पद्धतीच्या ज्या जमिनी होत्या, ग्रॅन्युलेटेड सॉइल जी होती, त्या आता चिकट व्हायला लागल्या, कारण आम्ही रासायनिक खताचा बेसुमार वापर करायला लागलो, अति पाणी करायला लागलो. या सगळ्यावरती एक सक्षम पर्याय म्हणून एक असं रासायनिक खतात सक्षम खत निवडण्याची गरज होती, निर्माण करण्याची गरज होती. आणि म्हणून नेचर केअरनी हे काम 97 साली केलं. त्याला जवळपास गेल्या 10 ते 12 वर्षांची प्रयोगाची सातत्यानं केलेली मालिका, प्रयोगात केलेले अनंत पद्धतीने प्रयोग केलेले त्याचा जो एक अभ्यास होता, त्याच्यातनं आम्ही या कन्क्लुजनला आलो. आणि मग एक बलशाली सेंद्रिय खत निर्माण करायची संकल्पना आली, नेचर केअरची स्थापना झाली आणि या खताच्या निर्मितीत आम्ही स्वतःला वाहून घेतला. ग्रीन हार्वेस्ट, नैसर्गिक पेंडीयुक्त जोरखत. आम्ही भरखत आणि जोरखत अशा पद्धतीने मी मागच्या माझ्या सेशनमध्ये एक मांडणी केली होती की भरखत काय आहे आणि जोरखत काय आहे. जोरखत म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं ज्या खतामुळे रासायनिक खताची मात्रा जमिनीत कमी होईल, रासायनिक खतातनं नत्र, स्फुरद, पालाश हे जे घटक तुम्हाला मिळणार आहेत ते रिप्लेस केले जातील.
40 गाडी हेक्टरी शेणखताची मात्रा ही खूप कमी प्रमाणात तुमचं खत रिप्लेस करू शकलं पाहिजे, अशा पद्धतीने नैसर्गिक बलशाली जोरखत निर्माण करण्याची गरज होती आणि म्हणून ग्रीन हार्वेस्ट आम्ही हे खत निर्माण केलं. विविध पेंडी, नैसर्गिक खनिज, वृक्ष आयुर्वेदामधील काही घटकांचं मिश्रण या पद्धतीने या खताची निर्मिती केली. यासाठी इकोसर्ट संस्थेचं आम्ही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त केलं. महाराष्ट्र शासन प्रमाणित किंवा फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर या पद्धतीचं जे रजिस्ट्रेशन लागतं त्या पद्धतीने घेऊन हे खत गेली 23 वर्ष आम्ही करतो आहोत. विविध पद्धतीतल्या पिकामध्ये, विविध पद्धतीतल्या शेतीमध्ये, अगदी ग्रीन हाऊस पासून ते ज्वारी बाजरीपर्यंत 100 किलो प्रति एकर इथपर्यंत या सगळ्या खताच्या ट्रायल्स झालेल्या आहेत आणि त्याचे उत्कृष्ट परिणाम शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत. हे खताची पंचसूत्री आहे. काय याच्यामध्ये तर वेगवेगळी नॅचरल ओअर्स म्हणजे विविध पद्धतीची खनिज याच्यामधून आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. डिफरंट कोल्ड प्रेस्ड ऑइल केक्स म्हणजे विविध पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पेंडी ज्या खाद्य अखाद्य स्वरूपाच्या असतात, तेलयुक्त ज्याला आपण ऑइल्ड केक म्हणतो किंवा डी ऑइल्ड ज्याच्यातनं तेल काढून घेतल्यानंतरच्या ज्या पेंडी आहेत, अशा सगळ्या पेंडींचे याच्यामध्ये मिश्रण आहे. याच्यामध्ये हळद आहे, आल्याची पावडर आहे, नीम आहे, महुआ आहे. हे नुसतं खत नसून जमिनीमधलं डिफेन्स मेकॅनिझम आहे असं आम्ही म्हणतो. जमिनीतूनही किडींचे हल्ले होत असतात. फायटोस्थेरा आहे, फ्युझारियम आहे, त्यानंतर निमॅटोड सारखा, सूत्रकृमी सारखा एक घटक आहे जो सारखा वारंवार जमिनीमध्ये आपल्या रूट झोनला त्रास देत असतो, मुळं कुरतडत असतो, हुमणी असेल, असे अनेक विविध प्रकारचे जे जमिनीतनं किडींचे जे हल्ले होतात, फंगसचे जे हल्ले होतात, बुरशीचे जे हल्ले होतात, ते परतवून लावण्याचं काम सुद्धा काही प्रमाणात हे खत करतात. आणि तिसरी गोष्ट बायोडायनॅमिक प्रॅक्टिसेस. बायोडायनॅमिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय तर वेगवेगळ्या पद्धतीच्या जीवाणूंची मालिका जमिनीमध्ये जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर गायीच्या शिंगामध्ये केलेलं खत त्याला बायोडायनॅमिक खत असं म्हणतात. त्याबद्दल मी मागच्या भागामध्ये बोललो होतो. या सर्वांचं मिश्रण म्हणजे ग्रीन हार्वेस्ट. ही ग्रीन हार्वेस्टची पंचसूत्री आहे. आणि यामुळे काय होतं तर जमिनीमध्ये इन सिटू कंपोस्टिंग होतं. हे खत तुम्ही जमिनीत दिलं की कुजण्याची प्रक्रिया ही जमिनीत सुरू होते. कोणतीही क्रिया जमिनीत कुजायची सुरुवात झाली की हवेतला नत्र खेचला जातो, ऑक्सिजन तिथं खेचला जातो, CO2 रिलीज होतो. तुम्हाला माहितीये कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 हा फोटोसिंथेसिस ज्याला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो त्यासाठी उपयुक्त आहे. तो त्या क्रियेचा वेग वाढवतो. हवेमध्ये CO2चं वजन हे इतर गॅसपेक्षा जास्त आहे, त्यामुळे तो कॉम्प्रेस्ड फॉर्म मध्ये जमिनीलगत त्या पिकालगत राहतो आणि त्यामुळं ती पीक जे पद्धती आहे फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी आहे ती ट्रिगर होते, ती वाढते आणि पीक तुमचं जोमदार कसदार वाढतं. कोणताही घटक कुजला की त्याचं ऍसिडमध्ये फॉर्मेशन होतं, पुढे ती ऍसिड्स निर्माण होत मग सर्व प्रकारचे अमिनो ऍसिड्स वेगवेगळे ऍसिड्स त्यातनं तयार होतात. शेवटी त्याचं ह्युमस मध्ये रूपांतर होतं आणि अशा पद्धतीने जमिनीला कसदार बलशाली करण्याचं काम, जमिनीला पूर्ण परिस्थितीमध्ये जिवंत ठेवण्याचं काम हे खत करतं. यातील सर्व घटक हे जीवाणूंचं खाद्य आहे. म्हणजे तुम्ही जर हे खत जमिनीमध्ये वापरलं तर जीवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात जमिनीत वाढते. तुम्हाला गांडुळांची निर्मिती झालेली दिसते. कारण जसं मी मागे म्हणलं जीवो जीवस्य जीवनम, लिव्ह आणि लेट लिव्ह हा जसा एक विषय आहे त्या पद्धतीनेच म्हणजे तुम्ही जर खाद्य तिथं दिलं, एक जीव दुसऱ्या सजीवावरती अवलंबून आहे, तुम्ही खाद्य द्या, भक्षक हे जे रिलेशनशिप आहे ती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि म्हणून जीवाणूंचं हे कसदार पदार्थांचं जे खाद्य आहे त्यामुळे जीवाणूंची निर्मिती, जमीन चांगली होणं या सर्व पद्धतीने हे खत तुम्हाला मदत करेल, काम करेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट 40 गाडी हेक्टरी शेणखताला केवळ 2.5 टन हेक्टरनी तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे या खताचा एकरी 1 टनाचा डोस आहे ऊसासारख्या, डाळिंबासारख्या, द्राक्षासारख्या पिकामध्ये ज्याला आपण हॉर्टिकल्चर क्रॉप्स म्हणतो. ज्वारी बाजरीमध्ये हे खत फक्त 100 किलो लागतं पेरायला तुम्हाला. सोयाबीन असेल कोणत्याही ज्याला 3-3.5 महिन्याचं जे पीक आहे, कडधान्यांचं पीक आहे, 100 किलो केवळ तुम्ही जर पेरलं तर तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम मिळतील. आणि 40 गाडी हेक्टरी शेणखताला 2.5 टन हेक्टर म्हणजेच 1 टन प्रति एकर या पद्धतीने ते रिप्लेस करेल. हे खत वापरलं तर पहिल्या वर्षी रासायनिक खतांची मात्रा तुम्ही 50% कमी करू शकता. हा अनुभव सिद्ध, हा प्रयोग केल्यानंतर मी तुमच्याशी हा विषय बोलतोय. तुम्ही प्रयोग करून बघायला हरकत नाही. आम्ही खूप ठिकाणी याचे प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे रासायनिक खताची मात्रा कमी करणारं, शेणखताला 100% पर्याय ठरणारं असं बलशाली ग्रीन हार्वेस्ट आम्ही गेली 23 वर्ष करतो आहोत, लोकांपर्यंत देतो आहोत. मोठ्या प्रमाणात हे खत आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करत आहोत. काय घटक आहे त्याच्यामध्ये? नीम पेंड आहे, करंजी पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, मोहरीची पेंड आहे, महुआची पेंड आहे.
या पेंडीमध्ये वेगवेगळ्या किडींना परतवण्याच्या गोष्टी आहेत, त्यांचे ते हल्ले परतवून लावू शकतात. याच्यामध्ये नत्राचा स्त्रोत आहे, एरंडीमध्ये पालाशाचा स्त्रोत आहे, करंजी पेंडीमध्ये स्फुरदाचा स्त्रोत आहे. अशा विविध पद्धतीनं नत्र, स्फुरद, पालाश या पेंडीमध्ये किती प्रमाणात आहेत ते अभ्यास केल्यानंतर हे घटक आम्ही याच्यामध्ये निवडले. सेंद्रिय गर्भाचं प्रमाण किती आहे हे बघितलं जातं, लॅबमध्ये टेस्टिंग केलं जातं, त्यानंतर फॉर्म्युलेशन करून या सगळ्या घटकांचं मिश्रण आणि त्याच्या जोडीला मिनरल्स आणि मग जीवाणू अशा पद्धतीचं याचं फॉर्म्युलेशन आहे. शिया म्हणून पेंड मिळते, कुसुमकली मिळते, झेंडू आपण वापरतो याच्यामध्ये निमॅटोड नियंत्रणासाठी. हळद सगळ्यांना माहिती आहे अँटीफंगल बुरशीनाशक आहे. आल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आल्याची पावडर हा उत्तम स्त्रोत आहे कीड नियंत्रक म्हणून. आपण आलं, लसूण, मिरची हे अग्निअस्त्रामध्ये वापरतो, त्यामुळे आल्याची पण पावडर आम्ही याच्यामध्ये वापरलेली आहे. काजूची पेंड वापरली, तिळाची पेंड आहे, मँजियम आहे, पाम आहे. रॉक फॉस्फेट आम्ही याच्यामध्ये वापरतो, नैसर्गिक पद्धतीनं स्फुरद जे 33% रॉक फॉस्फेट याच्यामध्ये आपण वापरतो आहोत. सिलिका तुम्हाला माहिती आहे दुय्यम, आपण नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य. आणि आता सिलिका बद्दल आपण सगळेजण बोलतोय. ऊसासारख्या पिकात, नंतर भातासारख्या पिकात, गव्हासारख्या पिकात सिलिकाचा स्त्रोत असणं हे अत्यंतिक गरज आहे आणि म्हणून सिलिका पण आपण याच्यामधून देतो आहोत, तो द्यायचा प्रयत्न करतोय. शिंपल्याची पावडर आपण याच्यामध्ये वापरतोय, ज्याला आपण लॉबस्टर शेल आपण म्हणतो ना, शेलची ती पावडर आपण याच्यामध्ये मुद्दाम वापरतो आहे. याच्यातनं कॅल्शियम मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या मिळतो. मायसेरियम वापरतोय, बायोडायनॅमिक कल्चर मगाशी मी तुम्हाला दाखवलंय. आणि कन्सोर्शियामध्ये खाली असिटोबॅक्टर, अझोटोबॅक्टर, पीएसबी, झिंक सोल्युबलायझर, सिलिका सोल्युबलायझर आणि वॅम असं सगळ्याचं संतुलित प्रमाणात केलेलं मिश्रण म्हणजे ग्रीन हार्वेस्ट. या पेंडी साधारण दिसायला अशा दिसतात, तुम्हाला माहिती पडावी म्हणून मी केवळ याच्यामध्ये त्याचा एक फोटो दाखवतो आहे. हे आपण प्लीज बघू शकता. मोहाची पेंड कशी दिसते, झेंडू कशी दिसते, एरंडी, काजूची पेंड, कल्चर्स कशी दिसतात, बायोचार कसा दिसतो, रॉक फॉस्फेट कसं दिसतं. नक्की काय होतं ग्रीन हार्वेस्ट वापरलं की, तर अनेक प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडी ज्या जमिनीमध्ये तुम्ही देता, जीवाणू त्याच्यामध्ये आहेत, मॉइश्चर मिळालं की कुजायला सुरुवात होते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नत्र खेचला जातो, ऑक्सिजन मिळतो आणि मोठ्या प्रमाणात तिथे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. हवा खेळती राहिल्यामुळं मोठ्या प्रमाणात रुडझोन वाढतो, पांढऱ्या मुळीचं निर्मिती होणं हे प्रामुख्यानं शेतीची गरज आहे, ते मोठ्या प्रमाणात होतं आणि पोषक मूल्यद्रव्यांची निर्मिती केली जाण्यामुळं, जमीन सजीव होण्यामुळं पीक तिथलं जे असतं ते चांगलं जोमदार वाढतं. रासायनिक खतांची मात्रा आम्ही कमी करायला सांगितली. काय कारण आहे? सर्व रासायनिक खतं पिकं घेतात का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. नत्र हा मोठ्या प्रमाणात लिचिंग होतं, त्याचं हवेवाटे निघून जातो आणि काही प्रमाणात पिकं घेतात. आणि मग म्हणून आता नीम कोटेड युरिया ही पद्धत आताच्या प्रचलित पद्धतीमध्ये आपण वापरतोय. तुम्ही जर ग्रीन हार्वेस्ट आणि रासायनिक खतं 50%च कमी करून जर एकत्रितपणे वापरली तर त्याचं चिलेटेड फॉर्म मध्ये रूपांतर होतं, त्याचं स्लो रिलीज मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ती खतं जमिनीमध्ये स्थिर न होता, त्याचं लिचिंग न होता, नत्रासारखी खतं हवेवाटे न जाता ती स्लो पद्धतीने पिकाला देण्याचं काम हे ग्रीन हार्वेस्ट करतं. म्हणजेच रासायनिक खताची एफिकसी आणि एफिशियन्सी हे दोन्ही ग्रीन हार्वेस्ट वाढवतं. शेणखत तुमच्याकडे नसेल तर 100% पर्याय हे खत ठरवू शकतं आणि या पद्धतीने तुम्ही जर वापरलं तर जमिनीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे किडींचे हल्ले सुद्धा हे परतवून लावू शकतो. दुसरं जे खत आम्ही निर्माण केलं ते ग्रीन हार्वेस्ट स्पेशल. आता ग्रीन हार्वेस्ट साधं खत आणि स्पेशल याच्यामध्ये फक्त एक बारीकसा फरक आहे, तो म्हणजे हे खत आम्ही एक्सपोर्ट करतो, ते खत आम्ही डोमेस्टिक मार्केटमध्ये ऊसासारख्या पिकामध्ये, ज्वारी, बाजरीमध्ये आम्ही ते विकतो. ग्रीन हार्वेस्ट स्पेशलची निर्मिती आम्ही केली ती द्राक्ष बागायतदार, डाळिंब उत्पादक, आलं, हळद यासारखे जे कॅश क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी वापरावं. ऊसामध्ये पण वापरायला हरकत नाही, पण या दोन्हीच्या किमतीमध्ये तफावत असल्यामुळं मी अत्यंत जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय की जी कॅश क्रॉप्स आहेत त्यामध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरा. ग्रीन हार्वेस्ट स्पेशल मध्ये सर्व पद्धतीचे हेच घटक आहेत, फक्त त्याच्यामध्ये कोणतेही फिलर नाही. शेणखताची पावडर, मेंढी खताची पावडर, कोंबडी खताची पावडर, ह्या ज्या काही आम्ही इतर गोष्टी, कंपोस्ट आम्ही जे वापरतोय साध्या खतामध्ये, यातला कुठलाही घटक ग्रीन हार्वेस्ट मध्ये वापरला जात नाही स्पेशल मध्ये, कारण हे खत मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतं. केनियामध्ये आम्ही विकतो, टांझानियात विकतो, मॉरिशस मध्ये विकतो, अंगोलामध्ये विकतो. हायटेक ऍग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो म्हणजे ग्रीन हाऊसची शेती, जिथे गुलाबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, कार्नेशन्स घेतली जातात, जरबेरा घेतला जातो, त्या सर्व पिकांमध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आम्ही मोठ्या प्रमाणात आज निर्यात करतो आहोत आणि त्याचे परिणाम खूप चांगले मिळत आहेत. आज या पद्धतीच्या खत निर्मितीनंतर लोकांचं असं म्हणणं आहे की कित्येक पद्धतीने, म्हणजे ज्याला आपण हॉर्टिकल्चरमध्ये रासायनिक खतांच्या मात्रा आपल्याला माहिती आहेत, फवारण्यांचा आपल्याला शेड्यूल माहिती आहे, जमीन सक्षम होत जाण्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्यांच्याकडे बदललेल्या आहेत
रासायनिक खतांची मात्रा कमी लागायला लागली आहे, किडींचे हल्ले कमी झाले, पीक सक्षम निर्माण झालं, जमीन चांगली झाली, असे विविध प्रकारचे अनुभव आज शेतकरी आमच्याशी बोलतायत. आणि म्हणून मी थोडंसं कॅटेगरिकली शेतकऱ्यांना अशी विनंती करेन की कॅश क्रॉप मध्ये हळद असेल, आलं असेल, गुलाबाची शेती असेल, जरबेरा, कार्नेशन, डाळिंब, द्राक्ष यासारख्या भाजीपाला पिकामध्ये ग्रीन हार्वेस्टचा जरूर वापर करा. ऊसामध्ये आपल्याला डोसेसची मर्यादा असते, किती रुपयापर्यंत खर्च करायचा हे आपलं ठरलेलं असतं. याचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता, म्हणजे ग्रीन हार्वेस्ट अधिक रेग्युलर ग्रीन हार्वेस्ट असं कंबाईन करून सुद्धा तुम्ही वापरलं तरी चालेल. पण हे खत अतिशय दर्जेदार आहे. हे खत तुम्हाला निश्चितपणे जमिनीला चांगल्या पद्धतीचं एक सपोर्ट सिस्टम म्हणून काम करेल आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे उत्पादन वाढीसाठी मदत करेल. सो हे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि ग्रीन हार्वेस्ट या दोन पिकांमधल्या वापराच्या ज्या खताच्या ज्या प्रणाली आहेत त्याच्याबद्दल मी आज मुद्दाम आपल्याशी बोलतो आहे. ही आमची लॅब आहे, प्रयोगशाळा आहे अद्ययावत. इथे कच्चा माल उत्पादित करण्यापूर्वी येतो, उत्पादनाला तो कच्चा माल घेण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो, तपासण्या केल्या जातात. याच आमच्या लॅबमध्ये माती पाणी परीक्षण, पान देठ तपासणी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा घ्यायचा आहे त्याचा निश्चितपणे फायदा घेऊ शकतात. मायक्रोबियल लॅब आहे, जीवाणूचा जसं मगाशी मी कन्सोर्शियम सांगितला तो कन्सोर्शियम डेव्हलप केला जातो. डॉक्टर गोपीनाथ जे आमचे पॉंडेचेरी मधून आम्हाला या सगळ्या गोष्टींची मदत करतात. आणि असे अनेक पद्धतीने मदत करणारी शेतकरी शास्त्रज्ञ असतील, काही शास्त्रज्ञ मंडळी असतील, ती नेचर केअर बरोबर जोडली गेलेली आहेत आणि त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या प्रयत्नांनी, आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी एक चांगली दर्जेदार मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा नेचर केअरचा परिषद आहे. अशा पद्धतीची 3 युनिट्स आज विट्यामध्ये कार्यरत आहेत. जवळपास आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये खत देतो आहोत. हे आपण मुद्दाम इथं दाखवलंय. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात सगळीकडेच आपण आपल्याकडे काही चांगल्या पद्धतीने काम करणारी मंडळी आहेत, काही डीलर्स आहेत, काही कंपन्या आपल्याकडनं खत हे घेऊन मोठ्या प्रमाणात वितरित करतायत आणि त्याचे परिणाम पण त्यांना चांगले मिळत आहेत. जवळपास एवढ्या देशांमध्ये खत आतापर्यंत निर्यात केलं गेलं आहे किंवा त्याच्या ट्रायल्स झालेल्या आहेत. पण केनिया आणि अंगोला हे आमच्या आता लार्जेस्ट सेलिंग पॉइंट्स आहेत की जिथे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खत विकतो आहोत. ऊस हे आमचं टार्गेट क्रॉप आहे. ऊसामध्ये चांगल्या पद्धतीने जर उत्पादन घ्यायचं असेल तर जमीन सक्षम पाहिजे, ग्रॅन्युलेटेड सॉइल पाहिजे, रासायनिक खताच्या मात्रा संतुलित पाहिजेत, चांगल्या इरिगेशन सिस्टम्स पाहिजेत. तर तुम्ही 100 टन आपण अडसाली लागवडीमध्ये घेऊ शकतो. पूर्व हंगामी 70 ते 80 टन, सुरू 50 ते 60 टन कम्फर्टेबली आपण ऊस घेऊ शकतो. या संपूर्ण प्रणालीमध्ये रासायनिक खतांची मात्रा कमी करण्याच्या उद्देशाने ग्रीन हार्वेस्ट 50%, रासायनिक खतं 50%, अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण केले. अनेक शेतकरी या पद्धतीने ज्याला आपण एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणतो याचा अवलंब करून उत्तम पद्धतीने शेती करतायत. काही मुद्दाम मी आपल्याला फोटोग्राफ्सच्या माध्यमातून दाखवतोय. ग्रीन हार्वेस्ट वापरल्यानंतर जसं मगाशी म्हणालो मी, पांढऱ्या मुळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. इथे आपण बघू शकता पांढऱ्या मुळींची संख्या किती प्रमाणात वाढलेली आहे ती. आणि जमीन सक्षम होणं, जमीन चांगली होणं या दृष्टीने आपण काम करतोय. हे काही आमचे स्टार परफॉर्मर्स आहेत ज्याला आम्ही आमचे यशवंत असं म्हणतो. जवळपास आमच्याकडे शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये असे अनेक शेतकरी आहेत त्यांचा नामोल्लेख मला जाणीवपूर्वक करावा लागेल. तर याच्यामध्ये आमचे प्रकाश कदम मित्र आहेत, प्रकाश कदम, संजय कदम, हे सातत्याने 100, 125, 150 टनापर्यंत ही मंडळी गेलेली आहेत. नमस्कार, मी संजय शंकरराव कदम, राहणार खेरडवंगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आमची खेरडवंगीला 8 एकर शेती असून येतगावला 40 एकर शेती आहे. येतगावला ऊस, केळी, आले आणि खेराडलाही ऊस आणि केळीचं पिकाचं नियोजन आमचं असते. आम्ही ऊसामध्ये गेली 5 वर्ष झालं एकरी 135 टनाचं आम्ही ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे. केळीचं एकरी 35 ते 40 टनापर्यंत आमचं उत्पादन निघालेलं आहे. आल्याचं आता चालू वर्षी आम्ही 21 मेची आता आपण हा दिसतोय तो प्लॉट आम्ही लागण केलेली आहे. साधारण 155 दिवसाचा हा प्लॉट आहे. 21 मेला आम्ही लागण केलेली आहे. 21 मेला बेसल डोसमध्ये आम्ही ग्रीन हार्वेस्ट एकरी अर्धा टन, DAP 2 पोती, 10-26-26 2 पोती MOP असा बेसल डोस टाकून आल्याची लागण करून घेतली. त्यानंतर 2 भरणी केल्या. त्या प्रत्येक भरणीला एकरी अर्धा टन ह्याप्रमाणे ग्रीन हार्वेस्ट आणि इतर रासायनिक खतं वापरलेली आहे. आता साधारण आपल्या छाती इतका प्लॉट हा आलेला आहे. ऊसाचंही तसंच आम्ही बेसल डोस बाळभरणी आणि मोठ्या भरणीला रासायनिक खताबरोबर ग्रीन हार्वेस्ट एकरी अर्धा टन आणि एकरी 250 किलो याप्रमाणे वापरत असतोय. केळीलाही त्या पद्धतीनेच आम्ही खताचं नियोजन असते. साधारण इथं ऊस लागण आणि खोडवा गेल्यानंतर पिकाला फेरफालट जर केला तर
जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीची ताकद पुन्हा तेवढी जर यायची असेल तर पिकाचा फेरपालट करणं गरजेचं आहे. त्यासाठी ऊस गेल्यानंतर आम्ही आलं आणि केळी ही पिकं निवडलेली आहेत. त्याच्यामुळं आमचा पिकाचा फेरपालटही होतो, जमिनीला विश्रांती मिळते आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळेला आपण ऊस ज्यावेळेला लावतो त्यावेळेला तुलनेनं खतं कमी जरी घातली तरी उत्पादन त्याच्यापेक्षा जास्तच निघतं. आम्ही लातूरमध्ये सुद्धा 100-150 टनाचा आज एक कार्यक्रम राबवतो आहे. तर अशा पद्धतीने 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेणारे आमचे यशवंत हे खूप मंडळी आज आमच्या बरोबर काम करतायत. पांडुरंग आवाड आज नॅचरल शुगर्सचे संचालक आहेत. ते गेली अनेक वर्ष ग्रीन हार्वेस्टचा वापर करतायत. त्यांच्याकडे सातत्याने ते ॲव्हरेज 96 टनाच्या घरामध्ये उत्पादन घेतात. अशी अनेक नावं आहेत, अनेक शेतकरी आहेत. अर्थात ग्रीन हार्वेस्ट हा त्यातला एक भाग आहे. त्यांचे प्रयत्न, त्यांचं प्लॅनिंग, त्यांच्या शेतीचं प्लॅनिंग हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे 95% मार्क मी त्यांना देईन, 5% मी आमच्याकडे घेऊ इच्छितो, कारण त्यांचे प्रयत्न हे जास्त मोलाचे आहेत. पण त्यामध्ये आम्ही पण सपोर्ट करतोय, एवढंच मला इथे सांगायचं आहे. हे असे काही मंडळी आहेत जी शेती करतायत, 100-125 टन 150 टनापर्यंत जात आहेत. केळी 70 किलोपर्यंत घड नेत आहेत. एकरी 50 टन कम्फर्टेबली केळी काढणारी मंडळी आहेत. 1 एकरामधनं उत्पादन घेणारी मंडळी आहेत. केनियात जसं मगाशी म्हणालो की आम्ही मोठ्या प्रमाणात निर्यात करतो, म्हणजे गुलाबासारख्या हायटेक ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा या पद्धतीचं आमचं खत जातं. इथे तुम्ही बघू शकता ग्रीन हार्वेस्ट इथं बॅग आहे आणि त्या पद्धतीने आपण हे उत्पादन आज केनियामध्ये जवळपास 5 वर्ष आपण सातत्याने एक्सपोर्ट करतो आहोत. Okay, welcome to Panda Flowers. This is Kennedy Ofula, the tech command of the company. Here is an area where we've done the green harvest trial. We did apply the product on 17th November on all beds. And as you can see on my right, this is the bed that we've done green harvest. And on my left, this is our control. You can visually see the type of canopies that we have on my left as a comparison to the right hand, the carrying capacities on the bed, and the stem length, the quality, and the chlorotic vigor in this crop as a comparison to the control. So on a honest platform, I can say within the first 15 days of the application of green harvest, we've noted that there is a very high improvement on the quality of turf that is coming up on this bed that we are doing the trial. It is a very clear indication. We did the application on 17th of November, and just 15 days down the line, the response is quite huge and it is very positive. So kindly, to anybody who feels that he intends to use the product, just test it and you get the results. Thank you. टांझानियातनं काही मंडळी आमच्याकडे आली होती. तर त्या सगळ्यांबरोबर आम्ही इथल्या ऊस विकासाचा कार्यक्रम जो आम्ही आज कारखान्यांबरोबर अत्यंत क्लोजली काम करतोय तो त्यांना मुद्दाम दाखवला आणि ते अचंबित झाले हा सगळा प्रकार बघून. कारण टांझानियातली उत्पादनं खूप कमी आहेत तुलनेने आपल्यापेक्षा. आणि आपण आता काही शेतकरी म्हणजे महाराष्ट्राचं सरासरी उत्पादन जरी कमी असलं तरी 100 टन ॲव्हरेज अडसाली घेणारी बरीच मंडळी आज काम करतायत. तर त्या दृष्टीने काही लोकांना त्यांनी मुद्दाम व्हिजिट केली होती. आणि माननीय नामदार स्वर्गीय मनोहर पर्रिकर सरांच्या हस्ते आम्हाला उद्योगश्रेय पुरस्कार 2012 साली मिळाला. कारण या दिशेने आम्ही अनेक वर्ष काम करतोय. केवळ शेती आणि शेतीमधली जमीन हा एका दिशेचा शोध आम्ही घेऊन अनेक वर्ष काम करतोय. त्याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली 1988 पासून. स्वतः रासायनिक खतं औषधं विकणारे एक सद्ग्रस्त NCL मधनं सायंटिस्ट म्हणून आलेले, पण त्या सगळ्या शेतीवरती त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यांनी तो समारंभपूर्वक व्यवसाय बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळले. तेव्हा अनेक लोक आम्हाला हसले की तुम्ही काय पद्धतीने शेती करणार आहे, काय तुम्ही जगाला सांगताय. पण आज परत तेच फिरून समोर येतंय आणि आज संपूर्ण जग हे सेंद्रिय शेतीकडे चाललेलं दिसतंय आपल्याला. आणि त्यातलाच एक महत्वाचा भाग आम्ही ठरतोय हे केवळ आपल्या मदतीमुळं, आपल्या सहकार्यामुळं आणि तुम्ही जो दिलेला रिस्पॉन्स आहे नेचर केअरला आमच्या उत्पादनांना त्यामुळे घडतंय. त्यामुळे मी आपला खरोखर प्रामाणिकपणे आभार मानतो. शेवटी मला सांगायचं काय आहे तर जमिनीची सुपीकता आपण वाढवल्याशिवाय भरघोस उत्पादन घेऊ शकत नाही. सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीकडे जाणं अत्यावश्यक आहे. पण त्या सेंद्रिय शेतीकडे केवळ आम्ही कशा पद्धतीने शेती करतोय किंवा आम्ही जे सांगतोय ते भारावून जाऊन तुम्ही लगेच तिकडे वळू नका.
त्यासाठी तुमच्या शेतीचा बॅलन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तिथे इकोसिस्टीम, बायोडायव्हर्सिटी या गोष्टी घडण्याची गरज आहे. पिकांचा आच्छादनापासून म्हणजे पिकांच्या तिथे जमिनीच्या आच्छादनापासून अवशेषांनी ते अगदी शेणखत, तुमची एक गाय असेल त्याचा गोमूत्राचा सक्षम व्यवस्थित वापर असेल, शेणखताचा स्लरीचा सक्षम वापर असेल, जीवामृत असेल, दशपर्णी असेल, तुमच्याकडच्या व्यवस्था असतील, या अनेक पद्धती जेव्हा तुम्ही शेतीमध्ये आणतात तेव्हा सेंद्रिय शेतीकडे तुम्ही जाऊ शकता. आज माझं एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की प्राथमिक तुम्ही काय करू शकता तर एकात्मिक खत व्यवस्थापन, म्हणजे जिथं सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि गरजेनुसार संतुलित प्रमाणात रासायनिक खतं याचा तुम्ही अंतर्भाव करा. रासायनिक खतच गरजेनुसार वापरून तुमचं पीक व्यवस्थित वाढवा. सेंद्रिय खतांनी, जैविक खतांनी जमिनीचं आरोग्य टिकून ठेवा आणि हा बॅलन्स ठेवून उत्तम प्रकारे शेती करा. ही प्राथमिक आजची गरज आहे. हळूहळू तुम्ही सेंद्रिय शेतीकडे आपोआप जाल, ते तुम्हाला आम्हाला न्यायची आवश्यकता नाहीये. जसे तुम्हाला परिणाम मिळायला लागतील तसं त्या पद्धतीने तुमच्याकडचा निविष्ठा तुम्ही जास्तीत जास्त वापरत सेंद्रिय शेतीकडे जाल याची मला खात्री आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीडनाशक, बुरशीनाशक, सेंद्रिय कीटकनाशक आणि पर्यावरण पूरक रासायनिक कीटक किंवा बुरशीनाशक जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ती ग्रीन मॉलिक्युल कुठला आहे ज्याचा इकोसिस्टीम वरती परिणाम वाईट होणार नाही, आपल्या बाजूचं जे सगळं एन्व्हायरमेंट आहे किंवा ज्याला आपण आपला परिसर म्हणतो, पर्यावरण म्हणतो, त्याची हानी होणार नाही, अशा पद्धतीची औषधं निवडून जर तुम्ही शेती केली तर शेती ही आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे भविष्यामध्ये निश्चित फलदायी, यशदायी ठरणार आहे. शेतीमध्ये युवकांनी यावं, शेतीमध्ये युवकांनी राहावं. आता करोनाच्या दृष्टीने एक चांगला भाग म्हणजे वाईटातून चांगलं घडतं ते अशा पद्धतीने घडतं की खूप सारी लोक शहरातनं परत गावाकडे आली, आपल्या शेती परत त्यांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायला सुरुवात केली. पाण्याच्या व्यवस्था लोक करतायत, शेतीमध्ये येत आहेत. शेतकरी डायरेक्ट शहरापर्यंत नेऊन काय पद्धतीने शेतीमाल विकता येईल याचा प्रयत्न करतोय, ब्रँडिंग करतायत. अशा अनेक पद्धतीने जात असताना तुम्हाला याच्यामध्ये जे पीक द्यायचंय, जे अन्न द्यायचंय, जे पदार्थ शेतकऱ्यांना पिकवून पुरवायचे आहेत नागरिकांना, ते विषमुक्त असावेत. या दृष्टीने आपण लक्ष देऊया. जमीन वाचवूया, देश वाचवूया हा आमचा मंत्र आहे. यामध्ये ग्रीन हार्वेस्ट हे आमचं उत्पादन, मग ते साधं असेल किंवा स्पेशल असेल, हे निश्चितपणे आपल्याला काम करण्यामध्ये साथ देईल. त्याचे निश्चित चांगले परिणाम आपल्याला मिळतील. तर त्या दृष्टीने आपण या खतांचा वापर करून पाहावा. पहिल्यांदा सुरुवातीला आपलं जे क्षेत्र आहे त्यातल्या काही क्षेत्रावर 10% वरती वापरावं आणि त्याचे परिणाम मिळाल्यानंतर मग इतर क्षेत्रावरती तुम्ही वापरावं. कोणतंही उत्पादन बाजारात येऊ दे, कोणताही प्रयोग कोणी सांगू देत, आपण शेतीवरती आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे थोड्या क्षेत्रावरती त्याचा आधी प्रयोग करून बघा, त्याचे रिझल्ट तुम्हाला येऊ देत, खात्री पटवू देत आणि मग तुम्ही ते मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात करा किंवा योग्य प्रमाणात वापरायला सुरुवात करा, असं मी नम्रपणे सांगेन. या कार्यक्रमामध्ये आपण आज 2 मुख्य उत्पादनांची नेचर केअरच्या माहिती करून घेतली. पुढील 3 भागामध्ये नेचर केअरच्या सर्व उत्पादनांची आम्ही माहिती तुमच्यापर्यंत करून देणार आहोत. तर या 2 खतांमध्ये काय फरक आहे हा तुम्हाला मी सांगितला, त्याच्यामध्ये काय घटक वापरतो हे सांगितलं, जीवाणू कुठले वापरतो हे सांगितलं, त्याचा वापर कसा करायचा हे सांगितलं. याच्या व्यतिरिक्त जर काही आपल्या शंका असतील तर आपण जरूर आमच्या नेचर केअरच्या आमचा जो नंबर आहे कस्टमर केअर, तिथे येऊन आमच्याशी बोला. आणि म्हणून आम्ही असं ठामपणे म्हणतो की सेंद्रिय शेतीच्या वाटेवरील शाश्वत विकासाचा आपला साथीदार कोण आहे तर नेचर केअर आहे. आम्ही कटिबद्ध आहोत तुम्हाला वारंवार सेवा देण्यासाठी. तुम्ही आम्हाला संधी द्या आणि या संपूर्ण सेंद्रिय शेतीच्या मार्गावरती आमच्याबरोबर चला, ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. हा आमचा संपर्क क्रमांक आहे 98 81 58 41 60. पुन्हा सांगतो 98 81 58 41 60. आपले प्रश्न विचारा. आमचं युट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, तिकडे जाऊन मुद्दाम ते सबस्क्राईब करा आणि आमचे सर्व मागचे व्हिडिओज जे शेतीशास्त्रज्ञांनी येऊन जे चांगल्या पद्धतीने वेगवेगळे विषय आपल्याशी बोलले तेही जाणून घ्या आणि या सगळ्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने शेती करूया. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जमीन वाचवूया, देश वाचवूया या स्लोगनवरती मी मुद्दाम या संपूर्ण आजच्या नेचर केअरचा सेंद्रिय विचार हा जो भाग आहे याची मी सांगता करतो. पुढील भागामध्ये पुन्हा नवीन 2 प्रॉडक्ट घेऊन मी आपल्याशी इथं गुज करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.